श्रीरामपुरामध्ये चारित्र्यावरून संशय घेणाऱ्या पतीचा बायकोनं केला खून। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस कॉन्स्टेबल कैलास तुकाराम झिने वय 50 वर्ष नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन लेखी फिर्याद दिली ती याप्रमाणे आहे। मी वर नमूद ठिकाणी 4 वर्षापासून नेमणुकीस असून सध्या टिळकनगर बीट हद्दीमध्ये बीट अंमलदार म्हणून कामकाज पाहत असतो। दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 8:45च्या सुमारास मला दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद शाळेच्या मागे दत्तनगर इथं रडण्याचा आवाज येत असून एक इसम मयत झालाय। त्यावरनं मी सदर ठिकाणी जाऊन सदर प्रेताची पाहणी करता प्रथमदर्शनी त्याच्या डोक्याला मार लागलेला आणि त्यातून थोडं रक्त निघाल्याचं दिसत होतं। तसंच त्याच्या गळ्यावर उजव्या साईडला काळ्या रंगाचा व्रण दिसत होता। तेव्हा सदरबाबत विचारपूस करता सदरचे घर विजू पटाड यांचं असून त्यांच्या घरी मानसकुमार शाहू हे भाडोत्री राहतो आहेत। तेव्हा याबाबत तिथं समक्ष हजर महिला नामे रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे विचारपूस केली असता तिनं मयत इसम हा तिचा पती असल्याचं सांगून त्याच्या मरणाबाबत उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली। तसंच ती मयताचं प्रेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार देत होती आणि तात्काळ अंत्यविधी करण्यास सांगत होती। त्यावरनं मी ॲम्ब्युलन्स बोलावून घेऊन नमूद बॉडी साखर कामगार हॉस्पिटल इथं घेऊन गेलो। तिथं वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले। दरम्यान मी सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक देशमुख यांना सविस्तर माहिती कळवली। तसंच याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथं BNS कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आला होता। मयताच्या प्रेतावर PMT हॉस्पिटल लोणी इथं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांना मयताच्या मरणाबाबत अभिप्राय दिला आहे। तेव्हा सदर आकस्मिक मृत्यूच्या चौकशीकामी मयताची पत्नी रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिनं पती मानसकुमार शाहू हा खूप दारू पिऊन मारहाण करत असे आणि संशय घेत असे। त्यामुळे मी त्यास डोक्यात आंब्याचे लाकूड मारून आणि गळा आवळून ठार मारल्याची कबुली दिली। म्हणून माझी तिच्याविरुद्ध BNS 103(1) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे अशा आशयाची तक्रार पोलीस शिपाई श्री झिने यांनी दिल्यामुळं रश्मिता हिच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्यांच्या टीमनं योग्य तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला। न्यूज टुडे 24 श्रीरामपूर।